शरद पवार यांना सत्तेत नसलं की नसत्या उच्चापत्या सुचतात. ते सत्तेत असताना आरक्षण का नाही दिलं, हा सवाल केलाय ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी. तसंच या मोर्चाच्या माध्यमातून जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम शरद पवार आणि एकनाथ शिंदे करतात, असाही आरोप वाघमारेंनी केला. या राज्याची पूर्ण लोकसंख्याच 12 कोटी आहे आणि त्यामधून 12-15% असणारा मराठा समाज, म्हणजे जास्तीत जास्त 1.5 कोटी 1-2 कोटीच्या आत असणार. त्याच्यापैकी 5% त्या आंदोलनात उतरल. परंतु फक्त काय, मीडियाला हाताशी धरायचे, मीडियाला पॅकेज द्यायचे आणि करोडो मराठी रस्त्यावर अशी मोठमोठ्या वल्गना करायच्या आणि राज्य सरकारला वेठीस धरायचं, राज्य सरकारला प्रेशराईज करायचं, ही भूमिका आहे. खरं तर शरद पवारांना सत्तेत नसल्याच्या नंतर अशा नवीन उचापती सुचतात. शरद पवार इतक्या वर्ष सत्तेत होते, त्यावेळेस शरद पवारांनी मराठा समाजाला का आरक्षण दिलं नाही? मग शरद पवार असतील, असे अनेक नेते येते, परंतु त्यांची सत्ता गेली की ते कुठल्या राज्य सरकारला वेठीस धरायचं. पण यामध्ये मराठा समाजाचं सुद्धा नुकसान होतंय, यामध्ये ओबीसींना सुद्धा टार्गेट केलं जाते, यामध्ये जातीत भांडणं लावण्याचं काम या शरद पवार असेल, एकनाथ शिंदे सारखे अनेक लोकांचं याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे.